नमस्कार भक्तहो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी अद्भुत आणि डोळे उघडणारी कथा जी तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ही कथा आहे एका साध्या माणसाची, पण त्याच्या जीवनात घडलेला हा बदल इतका विलक्षण होता की संपूर्ण नगराची चेतना जागृत झाली. अधिक मासात केलेल्या एका सच्च्या जागरणामुळे कसा एखाद्याचा नाही तर अनेकांच्या जीवनाचा कायापालट होतो हे तुम्हाला आज या कथेतून समजणार आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला मिळणार आहे एक असा संदेश जो तुमच्या जीवनातही दिव्य परिवर्तन घडवू शकतो. चला तर मग भगवान श्रीहरींच्या नामाने सुरुवात करूया. भक्तांनो, आता आपण एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग ऐकणार आहोत. हा प्रसंग असा आहे ज्यामध्ये धनुर्धर अर्जुनाने स्वतः भगवान श्रीकृष्णांना एक अतिशय गूढ आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न साधा नव्हता. तो भक्तीचे खरे स्वरूप आणि पुरुषोत्तम मासाचे रहस्य समजून घेण्याचा एक मार्ग होता. कुरुक्षेत्राचे महायुद्ध संपले होते. धर्माची स्थापना झाली होती आणि हस्तिनापूरमध्ये शांततेचे वातावरण पसरले होते. अशाच एका दिवशी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे माधव, आपण मला अनेक धर्मरहस्य सांगितली. दान, जप, तप, व्रत आणि तीर्थाचे महात्म्यही समजून सांगितले आहे. तरीही माझ्या मनात एक प्रश्न वारंवार निर्माण होतो. अधिक मासात अनेक भक्त पूर्ण रात्र जागरण करतात, हरिनामाचे कीर्तन करतात, दीप प्रज्वलित करतात, भगवद्गीतेचे पाठ करतात आणि संपूर्ण रात्र भगवंताचे स्मरण करतात. हे माधवा, या रात्र जागरणामागचे रहस्य काय आहे? हे केवळ जागे राहणे आहे का की यामागे काही गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत अर्जुनाकडे प्रेमाने पाहू लागले आणि म्हणाले, हे पार्थ, तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. अधिक मासात केलेले रात्र जागरण म्हणजे फक्त शरीर जागे ठेवणे नव्हे, तर आत्म्याला जागृत करण्याची साधना आहे. जेव्हा संपूर्ण संसार मोहाच्या निद्रेत बुडालेला असतो, तेव्हा जो भक्त भगवंताच्या स्मरणात जागृत राहतो तोच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जागृती प्राप्त करतो. मनातील अज्ञान हळूहळू नाहीसे होऊ लागते. हे सत्य अर्जुनाला समजावून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, या रहस्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी मी तुला एक प्राचीन घटना सांगतो. ही कथा पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. ही कथा ऐकल्यावर तुला अधिक मासातील रात्र जागरणाचे खरे महत्त्व समजेल. असे सांगून भगवान श्रीकृष्ण कथा सांगू लागले. खूप काळापूर्वी एका पवित्र नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो वेदांचा ज्ञाता होता, परंतु त्याचे जीवन अत्यंत साधे होते. धनाच्या दृष्टीने तो समृद्ध नव्हता, पण भगवान विष्णूंची भक्ती हेच त्याचे खरे धन होते. त्या ब्राह्मणाचे नाव होते देवदत्त. देवदत्त रोज पहाटे उठून स्नान करायचा, तुळशीला जल अर्पण करायचा, भगवान विष्णूंची भक्तिभावे पूजा करायचा आणि मग आपल्या दैनंदिन कामात गुंतायचा. अशा प्रकारे त्याचे जीवन शांतपणे चालू होते. काळ पुढे सरकत गेला. एकदा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास आला. संपूर्ण नगरीत या पवित्र महिन्याचे महत्त्व सांगितले जात होते. संत आणि विद्वान लोक अधिक मासाचे महात्म्य लोकांना समजावून सांगत होते. सर्वजण स्नान, दान, जप आणि व्रत यामध्ये मग्न झाले होते. देवदत्तही एके दिवशी एका संतांच्या भेटीस गेला. त्या संतांनी त्याला सांगितले, हे ब्राह्मणा, पुरुषोत्तम मास हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात भगवान स्वतः आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात. जो भक्त या काळात हरिनामाचे संकीर्तन करतो, दीपदान करतो, गोसेवा व ब्राह्मण सेवा करतो आणि रात्र जागरण करतो, त्याचे अनेक जन्मांचे पाप व दोष नष्ट होतात. हे ऐकून देवदत्ताच्या मनातील भक्ती आणखी दृढ झाली. त्याने ठरवले की या संपूर्ण अधिक मासात तो आपल्या सामर्थ्यानुसार भगवंताची सेवा करेल. भक्तांनो, यातून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. खरी भक्ती ही धनाने होत नाही, ती भावनेने होते. देवदत्ताकडे धन नव्हते, पण त्याच्याकडे प्रामाणिक श्रद्धा होती आणि भगवंताला सर्वात प्रिय असते ती हीच श्रद्धा. अधिक मास सुरू होताच देवदत्त दररोज नदीत स्नान करू लागला. तो तुळशीला जल अर्पण करत असे, भगवद्गीतेचा पाठ करत असे आणि संध्याकाळी मंदिरात जाऊन भक्तिभावाने दीप प्रज्वलित करत असे. रात्रीच्या वेळी देवदत्त हरिनामाचा जप करू लागला. अशा प्रकारे काही दिवस शांतपणे निघून गेले. एके दिवशी त्या नगरीत एक वृद्ध साधू आले. त्यांच्या मुखावर तेज झळकत होते आणि डोळ्यांत अपार करुणा होती. लोक त्यांना अत्यंत आदराने त्यांचे ऐकत होते. देवदत्तही त्यांच्या दर्शनासाठी गेला.
त्या साधूंनी पुरुषोत्तम मासातील रात्र जागरण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, मनुष्य फक्त शरीराने झोपत नाही, तर तो अज्ञानानेही झोपतो. मोह, क्रोध आणि अहंकार ही मनुष्याला लागलेली सर्वात गाढ झोप आहे. जो भक्त अधिक मासात भगवंताचे नामस्मरण करत रात्र जागरण करतो, तो प्रत्यक्षात आपल्या अंतःकरणात सुप्त असलेल्या चेतनेला जागृत करतो. साधूंचे हे शब्द ऐकताच देवदत्तच्या हृदयावर खोल उतरले. त्याने त्या क्षणी ठरवले की पुरुषोत्तम मासातील एकादशीच्या दिवशी तो पूर्ण रात्रभर जागरण करेल. काळ पुढे सरकत गेला आणि अखेर एकादशीचा दिवस उजाडला. प्रातःकाळी देवदत्तने पवित्र स्नान केले. त्याने भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली, तुळशीची सेवा केली, तसेच आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना अन्नदान केले. त्याने गोमातेची देखील सेवा करून तिला हिरवा चारा खाऊ घातला. संध्याकाळी मंदिरात अनेक भक्त एकत्र जमले. दीपाच्या रांगांनी संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते. हरिनामाचे संकीर्तन सुरू होते. वातावरण अत्यंत पवित्र आणि भक्तिमय झाले होते. देवदत्तही या भक्तिरसात पूर्णपणे तल्लीन झाला. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि दुसराही सुरू झाला. भक्तजन भगवंताच्या कथा ऐकत होते, भगवद्गीतेचा पाठ करत होते आणि विष्णू सहस्त्रनामाचा देखील जप करत होते. त्याचवेळी मंदिराच्या एका कोपऱ्यात एक मनुष्य शांतपणे बसून हे सर्व पाहत होता. त्याचे नाव होते सोमिल. तो नगरातील एक श्रीमंत व्यापारी होता. धनाची त्याच्याकडे कमी नव्हती, पण धर्माशी त्याचा विशेष संबंध नव्हता. तो केवळ उत्सुकतेपोटी तेथे आला होता. त्याच्या मनात श्रद्धा नव्हती, फक्त जिज्ञासा होती. पण भक्तांनो, भगवंताची लीला अगाध आणि अद्भुत असते. कधीकधी मनुष्य एखाद्या वेगळ्याच कारणाने भगवंताच्या दारात येतो, पण परत जाताना त्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेलेले असते. सोमिलही त्या रात्री मंदिरात शांतपणे बसून राहिला. तो निरखत होता की साधे साधे लोक सुद्धा भगवंताच्या नामस्मरणात किती आनंदाने तल्लीन झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांतता होती, डोळ्यात गाढ भक्ती होती. हे दृश्य पाहताना सोमिलच्या अंतःकरणात एक प्रश्न येऊ लागला. ही कोणती आनंदाची अवस्था आहे जी धनाने विकत घेता येत नाही? हळूहळू त्याच्या मनात परिवर्तनाचे बीज अंकुर लागले. तिकडे देवदत्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने रात्र जागरण करत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता, कारण त्याचे मन पूर्णपणे भगवंताच्या चरणी लीन झाले होते. जरा विचार करा, जेव्हा मन संसारात गुंतलेले असते तेव्हा थोडा वेळ शांत बसणेही कठीण वाटते, पण जेव्हा तेच मन भगवंतात रमते तेव्हा संपूर्ण रात्रही क्षणासारखी भासते. रात्र अधिक गडद होत चालली होती. मंदिरात हरिनामाचा नाद घुमत होता. वातावरणात एक अद्भुत पवित्रता भरून राहिली होती. याच वेळी एक अशी दिव्य घटना घडणार होती जी केवळ देवदत्तचे जीवन बदलणारी नव्हती, तर सोमिलच्या हृदयातही भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारी ठरणार होती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, हा तो क्षण आहे जिथून रात्र जागरणाचे खरे रहस्य उलगडते. कारण त्या रात्री केवळ एकच भक्त जागृत नव्हता, तर अजून एक आत्मा अज्ञानाच्या गाढ निद्रेतून जागृत होण्याच्या मार्गावर होता. भक्तांनो, हा प्रसंग अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण आहे. पुरुषोत्तम मासातील जागरण म्हणजे केवळ डोळे उघडे ठेवणे नव्हे, तर आत्म्याला जागृत करणे होय. त्या दिवशी, त्या पवित्र एकादशीच्या रात्री, भगवान स्वतः आपल्या 2 भक्तांच्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका रचत होते. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे पार्थ, त्या पावन एकादशीच्या रात्री मंदिरात जे काही घडले त्यातूनच अधिक मासातील जागरणाचे खरे रहस्य प्रगट होते. मनुष्याला वाटते की जागरण म्हणजे फक्त रात्रभर न झोपणे, परंतु खऱ्या अर्थाने जागरण म्हणजे आपल्या अंतःकरणात सुप्त असलेली भक्ती जागृत करणे, आपल्या हृदयात दडलेले भगवंताचे स्मरण प्रगट करणे. त्यावेळेस मंदिरात हरिनाम संकीर्तन अखंड सुरू होते. कोणी भगवंताच्या गुणांचे कीर्तन करत होते, तर कोणी विष्णू सहस्रनामाचा जप करत होते, तर कोणी पुरुषोत्तम भगवंताची महिमा ऐकत होते. देवदत्त पूर्ण एकाग्रतेने मन तन मनाने भगवंताच्या चरणांचे ध्यान करत होता. तिकडे व्यापारी सोमिलही मंदिरात बसून हे सर्व पाहत होता. त्याने आयुष्यात कधीही अशी रात्र अनुभवली नव्हती. त्यासाठी रात्र म्हणजे व्यापाराची चिंता, पैशांची गणिते आणि दुसऱ्या दिवसाच्या नफा तोट्यावरचा विचार. परंतु त्या दिवशी काहीतरी वेगळेच घडत होते. तो वारंवार भक्तांच्या चेहऱ्याकडे पाहत होता.
त्यांच्या मुखावर एक विलक्षण शांतता होती, जी त्याला आपल्या मोठ्या महालांत संपत्तीमध्ये आणि वैभवातही कधीच मिळाली नव्हती. तो मनोमन विचार करू लागला, माझ्याकडे धन आहे, वैभव आहे, सेवक आहेत, मान सन्मान आहे, तरीही माझ्या मनात समाधान नाही. आणि हे लोक इतके साधे असूनही इतके आनंदी कसे? भक्तांनो, हाच तो क्षण असतो जेव्हा भगवान हळूहळू मनुष्याच्या अंतःकरणाचे दरवाजे उघडू लागतात. कारण जगातील सर्वात मोठा बदल हा बाहेरून नाही तर आतून सुरू होतो. रात्र पुढे सरकत होती. 3रा प्रहर सुरू झाला होता. त्यावेळी एक वृद्ध संत कथा सांगत होते. ते म्हणाले, मनुष्य या संसारात येऊन अनेक प्रकारचे संग्रह करतो. कोणी धन साठवतो, कुणी जमीन घेतो, तर कुणी प्रतिष्ठा. परंतु मृत्यूच्या वेळी यापैकी काहीही सोबत जात नाही. सोबत जाते ते फक्त भगवंताचे नाम, सेवा आणि भक्ती. हे शब्द ऐकताच सोमेलचे हृदय द्रवून गेले. त्याला आपल्या आयुष्यातील अनेक घटना आठवू लागल्या. त्याला आठवले, धन कमावण्याच्या लोभात त्याने कित्येक लोकांचे मन दुखावले होते. अनेकांना कठोर शब्द बोलले होते. कितीतरी वेळा एखाद्या भुकेलेल्याला अन्न देण्यास नकार दिला होता आणि अनेक याचकांना रिकाम्या हाताने परत पाठवले होते. आणि आज तोच मनुष्य भगवंताची कथा ऐकत बसला होता. भक्तांनो, तुम्हाला जाणवतंय का? पुरुषोत्तम मासाचा प्रभाव हाच असतो. तो फक्त कर्माचेच नव्हे तर विचारांचेही शुद्धीकरण करतो. त्या क्षणी मंदिरात बसलेल्या एका वैष्णव भक्ताने भगवद्गीतेचा पाठ सुरू केला. जेव्हा त्याने भगवंताचे निष्काम कर्म आणि भक्तीचे महत्त्व सांगणारे उपदेश उच्चारले, तेव्हा सोमेलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने आयुष्यात प्रथमच अनुभवले की त्याच्या अंतःकरणावर चढलेले कठोरतेचे आवरण आता हळूहळू तुटत आहे. इकडे देवदत्त पूर्णपणे भगवंताच्या ध्यानात लीन झाला होता. रात्र संपत आली होती. 4था प्रहर जवळ येत होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की कोणालाही झोप येत नव्हती. कारण जिथे मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळते तिथे शरीराचा थकवाही जाणवत नाही. जरा विचार करा, मनुष्य संपूर्ण रात्र एखाद्या उत्सवात जागू शकतो, परंतु रात्र पैशांच्या चिंतेत काढू शकतो का? संपूर्ण रात्र संसारातील गोष्टींमध्ये घालवू शकतो का? तर मग जर तोच मनुष्य भगवंतासाठी एक रात्र जागला तर त्यात काय कठीण आहे? यातूनच समजते की रात्र जागरणाचा खरा अर्थ म्हणजे भगवंताला आपला वेळ अर्पण करणे. याच दरम्यान मंदिरात दीपदानाची वेळ झाली. संपूर्ण भक्त आपापले दीप घेऊन भगवंतासमोर उभे राहिले. देवदत्ताकडे फार साधन संपत्ती नव्हती. त्याने मातीचा एक छोटासा दिवा प्रज्वलित केला. त्या दिव्यात थोडेसे तूप होते, पण त्यामागचा भाव अमूल्य होता. भक्तांनो, हे लक्षात ठेवा, भगवान वस्तूंचे मूल्य पाहत नाहीत, ते भावाचे मूल्य पाहतात. तिकडे सोमेलनेही आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच भगवंतासमोर दीप अर्पण केला. जेव्हा त्याने तो दिवा लावला तेव्हा त्याला असे वाटले जणू त्याच्या अंतःकरणात वर्षानुवर्षे साचलेला अंधार हळूहळू नाहीसा होत आहे. त्याचवेळी वृद्ध संत म्हणाले, जसा हा दीप अंधार दूर करतो तसाच भगवंताचा नामजप जीवनातील अज्ञान दूर करतो. अधिक मासात केलेले दीपदान हे केवळ बाह्य प्रकाश देत नाही तर अंतःकरणालाही प्रकाशित करते. यानंतर सर्व भक्त हरिनाम संकीर्तनात मग्न झाले. श्रीहरी श्रीहरी पुरुषोत्तम प्रभू की जय. संपूर्ण मंदिर त्या पवित्र ध्वनीने दुमदुमून गेले. वातावरण इतके पवित्र झाले की अनेकांच्या डोळ्यांतून आपोआप अश्रू वाहू लागले. अशातच एक वेगळी घटना घडली. मंदिराबाहेर एक वृद्ध भिक्षुक बसला होता. तो अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याच्याकडे अन्न नव्हते. तो मंदिरापर्यंत आला होता, पण आत येण्याची वाट त्याच्यात ताकद राहिली नव्हती. देवदत्ताची नजर त्याच्यावर पडताच तो तात्काळ बाहेर गेला. त्याने स्वतःसाठी ठेवलेले फळ आणि प्रसाद त्या वृद्धाला दिले. त्याला पाणी दिले. प्रेमाने त्याची सेवा केली. भक्तांनो, हाच खरा भक्तीचा अर्थ आहे. फक्त मंदिरात बसणे म्हणजे भक्ती नव्हे, तर भगवंताच्या सृष्टीतील प्रत्येक जीवांची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे. त्यावेळी संत म्हणाले, जो पुरुषोत्तम मासात भुकेलेल्या अन्न देतो, गोमातेची सेवा करतो, ब्राह्मणांचा सन्मान करतो आणि तुळशीची सेवा करतो, त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा होते. सोमेल हे सर्व पाहत होता. तो मनात म्हणाला, मी आयुष्यात इतके धन कमावले पण कधी अशी सेवा केली नाही. त्याचे मस्तक लज्जेने खाली झुकले. रात्र आता संपत आली होती. पूर्व दिशेला प्रकाशाची हलकी चाहूल लागली होती.
पण भक्तांनो, त्या दिवशी फक्त सूर्य उगवणार नव्हता, तर 2 जीवांच्या जीवनातही नव्या प्रकाशाचा उदय होणार होता. देवदत्तच्या अंतःकरणात भक्ती अधिकाधिक दृढ होत होती, तर सोमिलच्या मनात पश्चातापाची भावना जागृत होऊन परिवर्तनाची सुरुवात झाली होती. प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर सर्व भक्तांनी भगवंतासमोर नम्रतेने प्रार्थना केली. त्यांनी तुळशीची प्रदक्षिणा घातली, हरिनामाचा जप केला आणि नदीत स्नान करण्यासाठी निघाले. देवदत्त आणि सोमिलही एकत्र चालू लागले. रस्त्यात पहिल्यांदाच सोमिलने देवदत्ताशी संवाद साधला. तो म्हणाला, हे ब्राह्मणा, मला आजपर्यंत असा आनंद कधीच नाही मिळाला. मला सांग, भगवान खरंच इतके दयाळू आहेत का, की माझ्यासारख्या पापी मनुष्यालाही ते स्वीकारतील? देवदत्त हसला आणि प्रेमाने म्हणाला, भगवंताचे नाम हेच पापांना पवित्र करणारे आहे. जर भगवान फक्त पुण्यात्मांना स्वीकारत असते तर त्यांच्या दयाळूपणाचा अर्थच उरत नाही. भगवान तर त्या प्रत्येकाला आपलेसे करतात जो प्रामाणिकपणे त्यांच्या दिशेने एक पाऊल टाकतो. हे ऐकून सोमिलच्या डोळ्यात अश्रू तरळले. भक्तांनो, हे लक्षात घ्या की हा फक्त 2 व्यक्तींमधील संवाद नव्हता, हा तर भगवंताच्या कृपेची सुरुवात होती. पुरुषोत्तम मासातील रात्र जागरण आता आपले खरे फळ दाखवू लागला होता. हा एक जण भगवंताच्या नामस्मरणात जागा होता, तर दुसऱ्याची आत्मा अज्ञानाच्या निद्रेतून जागृत झाली होती. यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, ज्या रात्री देवदत्तने श्रद्धेने जागरण केले आणि ज्या रात्री सोमिलच्या अंतःकरणात भक्तीचे बीज रुजले, त्या क्षणापासून त्याच्या जीवनाची दिशा बदलू लागली. हीच पुरुषोत्तम मासाची महिमा आहे. भगवंताची कृपा जेव्हा बरसते तेव्हा ती एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, ती अनेकांच्या हृदयाला स्पर्श करत पुढे पसरत जाते. भक्तांनो, प्रातःकाळी नदीत स्नान करून देवदत्त आपल्या घरी परतला. नेहमीप्रमाणे त्याने भगवान विष्णूंची पूजा केली, तुळशीला जल अर्पण केले आणि भगवद्गीतेचा पाठ सुरू केला. दुसरीकडे सोमिलही आपल्या विशाल घरात परतला, पण त्याचे मन आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. ज्याची सकाळपूर्वी धनाच्या हिशोबाने सुरू होत होती, तोच आज वारंवार मंदिराकडे पाहू लागला. ज्याला सतत व्यापाराची चिंता असायची, तोच आता भगवंताच्या नामस्मरणात रमू लागला. त्याच्या अंतःकरणात एक अद्भुत परिवर्तन सुरू झाले होते. त्या एका रात्र जागरणाने त्याच्या डोळ्यांवरील संसाराचे आच्छादन दूर केले होते. ज्याच्या मागे तो इतकी वर्षे अडकून पडला होता, ते आता हळूहळू नाहीसे होत होते. भक्तांनो, जोपर्यंत मनुष्याला स्वतःचे दोष दिसत नाहीत, तोपर्यंत त्याचा खरा सुधार होत नाही. परंतु ज्या दिवशी त्याला आपल्या चुका उमगतात, त्याच दिवशी त्याच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होतो. काही दिवसांनी सोमिल पुन्हा मंदिरात गेला. त्याने त्या वृद्ध संतांच्या चरणी नम्रतेने मस्तक टेकवले. त्याच्या डोळ्यात विनम्रता होती आणि वाणीमध्ये नम्रता होती. तो म्हणाला, गुरुदेव, मी माझे संपूर्ण आयुष्य धन कमावण्यात घालवले, पण आता मला जाणवते की त्या धावपळीत मी खूप काही गमावले आहे. कृपया मला मार्गदर्शन करा. मी माझे जीवन कसे सुधारू शकतो? संतांनी प्रेमाने उत्तर दिले, पुत्रा, भगवंताच्या दारात येणारा कधीही उशिरा येत नाही. जर अंतःकरणात खरा पश्चाताप असेल तर भगवान सर्व काही स्वीकारतात. तू अधिक मासातील उरलेल्या दिवसांत स्नान, दान, जप, दीपदान, गोसेवा आणि हरिनाम संकीर्तन कर. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकाराचा त्याग कर. हे शब्द ऐकताच सोमिलने त्या क्षणी दृढ संकल्प केला. त्या दिवसापासून त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. तो रोज पहाटे नदीत स्नानासाठी जाऊ लागला. जो पूर्वी आपल्या सेवकांना आदेश देत असे, तोच आता स्वतः तुळशीच्या रोपट्याला जल अर्पण करू लागला. जो पूर्वी दान देण्यास कचरायचा, तोच आता गरजूंना मदत करू लागला. भक्तांनो, हाच पुरुषोत्तम मासाचा खरा चमत्कार आहे. हा कोणताही बाह्य चमत्कार नाही, तर हृदय परिवर्तनाचा चमत्कार आहे. आणि या जगात याहून मोठा चमत्कार दुसरा नाही. तिकडे देवदत्तही आपल्या भक्ती मार्गावर स्थिर होता. तो दररोज मंदिरात जाऊन हरिनाम संकीर्तन करत असे, भगवंताची कथा ऐकत असे आणि भगवद्गीतेचा पाठ करत असे. एके दिवशी मंदिरात कथा सुरू होती. वृद्ध संत पुरुषोत्तम मासाचे महत्त्व सांगत होते. ते म्हणाले, या पवित्र महिन्यात जो भक्त श्रद्धेने दीपदान करतो, त्याला अज्ञानाच्या अंधारातून मुक्ती मिळते. जो तुळशीची सेवा करतो, त्याच्या घरात भगवंताची कृपा कायम राहते. जो गोमातेची सेवा करतो, त्याला अनेक यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. आणि जो ब्राह्मणांचा सन्मान करतो, त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश वाढतो. हे ऐकून सोमिलच्या मनात एक दृढ निश्चय निर्माण झाला.
त्याने ठरवले की आपल्या संपत्तीचा एक भाग तो धर्मकार्यासाठी अर्पण करेल. त्याने नगरात येणाऱ्या साधू संतांसाठी अन्नदानाची व्यवस्था सुरू केली. गरजूंना अन्न वाटप करू लागला. गौशाळेत जाऊन स्वतः सेवा करू लागला. भक्तांनो, खरे धन तेच असते जे धर्मकार्यात उपयोगी पडते, अन्यथा ते फक्त साठा बनवून राहते. ज्या धनाने भुकेल्यांचे पोट भरते, एखाद्या दुःखी माणसाला आधार मिळतो, संतांची सेवा होते, तेच धन खऱ्या अर्थाने पवित्र ठरते. हळूहळू संपूर्ण नगरात सोमिलच्या या परिवर्तनाची चर्चा होऊ लागली. लोक आश्चर्याने म्हणू लागले, हा तोच सोमिल आहे का जो पूर्वी इतका कठोर होता? पण भक्तांनो, जिथे भगवंताची कृपा असते तिथे अशक्य सुद्धा शक्य होते. काळ पुढे सरकत गेला. पुरुषोत्तम मास आता समाप्तीकडे जाऊ लागला. फक्त काहीच दिवस उरले होते. नगरातील सर्व भक्त अधिक उत्साहाने भगवंताची उपासना करू लागले. मंदिरात रोज कथा, कीर्तन आणि भजन सुरू झाले. एके दिवशी त्या वृद्ध संतांनी घोषणा केली, पुरुषोत्तम मासाच्या पौर्णिमेच्या पवित्र रात्री विशेष हरिनाम संकीर्तन आणि रात्र जागरण होईल. जो कोणी श्रद्धेने त्यात सहभागी होईल त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा होईल. हे ऐकून संपूर्ण नगर आनंदित झाले. देवदत्त अत्यंत उत्साहित झाला. सोमिलही त्या पवित्र रात्रीची आतुरतेने वाट पाहू लागला. अखेर तो दिवस उजाडला. आकाशात पौर्णिमेचा चंद्र आपली शीतल चांदणी पसरत होता. मंदिर सुंदर दीपांनी सजवले होते. तुळशीचा सुगंध वातावरणात दरवळत होता. भक्तजन मोठ्या उत्साहाने भगवंताच्या दर्शनासाठी जमले होते. रात्र सुरू झाली आणि हरिनाम संकीर्तनाचा नाद दुमदुमू लागला. नारायण नारायण, श्रीहरी श्रीहरी. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेले. देवदत्त डोळे मिटून भगवंताचे नाम ध्यान करत होता. सोमिलही त्याच भावनेत शांत बसला होता. आता त्याच्या मनात व्यापार, पैसा किंवा स्वार्थ यांची अजिबात चिंता नव्हती. त्याच्या मनात फक्त भगवंताचे चिंतन सुरू होते. रात्र पुढे सरकत होती. कथा सुरू झाली. भजनांचे सूर घुमत होते आणि दीप उजळत होते. याच वेळी त्या वृद्ध संतांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग सांगितला. ते म्हणाले, पुराणांमध्ये वर्णन आहे की जो भक्त अधिक मासात भगवंताच्या नामसंकीर्तनात रात्रभर जागरण करतो त्याच्यावर देवताही प्रसन्न होतात, कारण त्यावेळी तो मनुष्य संसाराकडून दूर जाऊन पूर्णपणे भगवंताकडे वळलेला असतो. हे ऐकताच अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू दाटले, कारण त्यांना जाणवत होते की ते खरोखरच भगवंताच्या अधिक जवळ येत आहेत. इतक्यात मंदिराबाहेर काही गरीब उपाशी लोक उभे असल्याचे सोमिलच्या नजरेस पडले. तो लगेच बाहेर गेला. त्याने स्वतःच्या हातांनी त्यांना अन्न दिले, वस्त्र दिली आणि त्यांचा सन्मान केला. भक्तांनो, जो माणूस पूर्वी फक्त स्वतःसाठी जगत होता तोच आता इतरांच्या सेवेसाठी धावत होता. हेच जागरणाचे खरे फळ होते. डोळे तर फक्त एका रात्रीसाठी जागे होते, पण आत्मा कायमचा जागृत झाला होता. रात्र आता शेवटच्या प्रहराकडे जात होती. हरिनाम संकीर्तन अधिकच मधुर होत होते. देवदत्त, सोमिल आणि इतर सर्व भक्त भगवंताच्या नामात इतके तल्लीन झाले होते की त्यांना वेळेचे भानच राहिले नव्हते. त्याचवेळी वृद्ध संतांनी हात जोडून प्रार्थना केली, हे पुरुषोत्तम प्रभू, आमच्यात काही दोष असतील तर त्यांना क्षमा करा. आमच्या भक्तीत काही कमी असेल तर ती पूर्ण करा आणि आमच्या अंतःकरणात अजूनही संसाराचा अंधार असेल तर आपल्या नावाच्या प्रकाशाने तो दूर करा. ही प्रार्थना ऐकून संपूर्ण मंदिर भावविश्व झाले. अनेक भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि भक्तांनो, त्या क्षणी भगवंताच्या कृपेचा एक अद्भुत संकेत प्रगट झाला, ज्याने सर्वांच्या हृदयात भक्ती आणि आनंद भरून गेला. त्या पवित्र रात्री देवदत्त आणि सोमिल यांना जी अनुभूती मिळाली तिने त्यांच्या मनात एक दृढ विश्वास निर्माण केला. पुरुषोत्तम भगवान आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, हे पार्थ, आता ही कथा अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे, कारण त्या पौर्णिमेच्या जागरणानंतर जे घडले त्याने संपूर्ण नगराला एक मोठा धडा दिला. अधिक मासात केलेले एक खरे निष्ठेने केलेले जागरण मनुष्याला फक्त पुण्य देत नाही तर त्याच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलते. भक्तांनो, आता पुरुषोत्तम भगवानांचा एक दिव्य संदेश प्रगट होणार होता, जो या कथेचा खरा आत्मा आहे आणि जो युगानुयुगे स्मरणात राहील. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्या पौर्णिमेच्या पवित्र रात्री जेव्हा हरिनाम संकीर्तन, दीपदान आणि जागरण आपल्या शिखरावर होते तेव्हा प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक अद्भुत शांती उतरली होती. असे वाटत होते की स्वतः पुरुषोत्तम भगवान आपल्या कृपादृष्टीने सर्वांना आशीर्वाद देत आहेत.
रात्र संपत आली होती आणि एक दिव्य परिवर्तन घडण्याच्या उंबरठ्यावर सर्व काही उभे होते. पूर्व दिशेला अरुणिमा पसरू लागली होती. नव्या प्रभात किरणांनी आकाश उजळू लागले होते. मंदिरात बसलेल्या सर्व भक्तांनी एकत्र येऊन भगवान विष्णूंची आरती केली. तुळशी मातेची प्रदक्षिणा घातली. भगवानांच्या चरणी पुष्प अर्पण केले. त्यानंतर सर्व भक्त शांतपणे ध्यानमग्न होऊन बसले. त्याचवेळी त्या वृद्ध संतांनी अत्यंत गंभीर आणि प्रभावी स्वरात सांगितले, भक्तांनो, आज पुरुषोत्तम मासाची पवित्र पौर्णिमा आहे. हा महिना फक्त व्रत उपवास करण्यासाठी नाही, तर आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आहे. ज्याने या महिन्यात आपल्या अंतःकरणातील लोभ कमी केला, अहंकाराचा त्याग केला, दुःखी आणि गरजूंना मदत केली आणि हरिनामाचे सतत स्मरण केले, त्यानेच खऱ्या अर्थाने पुरुषोत्तम मासाचे फळ प्राप्त केले आहे. हे वचन ऐकून देवदत्तच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याने नम्रतेने भगवंताच्या चरणी मस्तक ठेवले. त्याला ठाऊक होते, त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी मोठे धन नव्हते, पण त्याने आपले मन आणि आपली श्रद्धा भगवंताला अर्पण केली होती. आणि भगवंताला सर्वात प्रिय अर्पण तेच असते ज्यात निष्कपट प्रेम आणि शुद्ध भाव असतो. दुसरीकडे सोमीलही भावविवश होऊन बसला होता. त्याच्या मनात भूतकाळातील अनेक आठवणी दाटून येत होत्या. त्याला स्वतःचा जुना स्वभाव आठवत होता, जेव्हा तो फक्त धनाला सर्वस्व मानत होता. पण आज त्याला खरी जाणीव झाली होती, धन हे साधन नाही, साध्य आहे. धर्माशिवाय धन अपूर्ण आहे, भक्तीशिवाय वैभव अपूर्ण आहे आणि भगवंताशिवाय जीवन अपूर्ण आहे. भक्तांनो, जर एखाद्या मनुष्याला संपूर्ण संसार मिळाला पण भगवंताचे स्मरणच मिळाले नाही, तर तो खरोखरच सुखी होऊ शकतो का? तर नाही, कारण आत्म्याचा खरा आनंद फक्त भगवंताशी जोडण्यातच आहे. म्हणूनच पुराणांमध्ये वारंवार सांगितले आहे, कलियुगात भगवंताचे नामस्मरण हाच सर्वात मोठा आधार आहे. काही वेळानंतर त्या वृद्ध संतांनी सर्व भक्तांना घेऊन नदीकाठी जाण्याचा निर्णय घेतला. तेथे स्नान, तर्पण आणि दान यांचे विशेष आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी पितरांसाठी तर्पण केले, ब्राह्मणांना दक्षिणा व अन्नदान केले, गोमातेची सेवा करून तिला चारा दिला, गरजूंना वस्त्रदान केले आणि सर्वांनी एकमुखाने पुरुषोत्तम भगवंताचे स्मरण करत प्रार्थना केली. देवदत्तनेही आपल्या क्षमतेनुसार दान केले. सोमिलनेही अत्यंत श्रद्धेने सेवा केली. पण यामध्ये एक आश्चर्यकारक बदल दिसत होता. पूर्वी जो सोमिल दान करताना अभिमान बाळगत होता, तो आता पूर्ण नम्रतेने, अहंकार विरहित भावनेने सेवा करत होता. कारण आता त्याच्या मनात एक गाढ भावना रुजली होती, या जगातील सर्व काही भगवंताचेच आहे, मी तर फक्त त्याचा एक सेवक आहे. मनुष्याची खरी भक्ती तीच असते जेव्हा त्याचा अहंकार पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार संपला की भगवंताचा दिव्य प्रकाश आपल्या अंतःकरणात प्रगट होऊ लागतो. पुरुषोत्तम मास संपला, पण त्याच्यासोबत देवदत्त आणि सोमिल यांची भक्ती संपली नाही. उलट आता त्यांच्या साधनेला अधिक गती मिळाली. त्यांची भक्ती अधिक गाढ आणि स्थिर झाली. देवदत्त पूर्वीप्रमाणे भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण आणि भजन करत राहिला, तर सोमिलने आपले संपूर्ण जीवन धर्म आणि सेवेला अर्पण केले. त्याने नगरात एक लहानशी पण सुंदर गोशाळा उभारली, साधू संतांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था केली, तुळशीचे पवित्र उद्यान तयार केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या कुटुंबाला देखील भक्तीच्या मार्गावर प्रेरित केले. काळ पुढे सरकत गेला. जीवनात अनेक चढ उतार आले, पण एक गोष्ट कायम राहिली, भगवंतावरील त्यांची अखंड श्रद्धा. वर्षानुवर्षानंतर तेच वृद्ध संत पुन्हा त्या नगरात आले. तेव्हा त्यांनी एक अद्भुत परिवर्तन पाहिले. संपूर्ण नगर आधीपेक्षा अधिक धार्मिक झाले होते. प्रत्येक ठिकाणी हरिनाम संकीर्तन घुमत होते. लोक दानधर्म आणि सेवाभावाने जगू लागले होते. गोमातेचा सन्मान वाढला होता. तुलसी पूजन सर्वत्र होत होते. अगदी लहान मुले सुद्धा भगवंताच्या कथा सांगू लागल्या होत्या. हे सर्व पाहून त्या संतांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्या संतांनी आनंदाने सांगितले, पहा, एका सच्च्या जागरणामुळे कित्येक लोकांचे जीवन बदलू शकते. खरं तर एका रात्रीत फक्त देवदत्त जागा झाला नव्हता, फक्त सोमिल जागा झाला नव्हता, तर संपूर्ण नगराची चेतना जागृत झाली होती. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्थ, आता तुला समजले का अधिक मासातील रात्र जागरणाचे खरे रहस्य काय आहे? अर्जुन नम्रतेने म्हणाला, हे केशवा, आता मला समजले आहे. जागरण म्हणजे फक्त रात्रभर जागरण नाही. खरे जागरण म्हणजे आपल्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम जागृत करणे, अज्ञानाच्या निद्रेतून उठून भक्तीच्या प्रकाशात प्रवेश करणे, हेच खरे जागरण आहे. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हेच सत्य आहे पार्थ.
जो मनुष्य अधिक मासात श्रद्धेने हरिनाम संकीर्तन करतो, गीतेचे वाचन करतो, तुळशीची सेवा करतो, दीपदान करतो, गोसेवा करतो, ब्राह्मण आणि गरजूंना सन्मान देतो, पितरांचे स्मरण करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या हृदयात पुरुषोत्तम भगवंताविषयी प्रेम जागवतो, त्याच्या जीवनात निश्चितच दिव्य परिवर्तन घडते. या कथेतील काही महत्त्वाच्या शिकवणी म्हणजे सच्च्या भक्तीसाठी धन नाही तर श्रद्धा आवश्यक आहे. पुरुषोत्तम मास हा आत्मशुद्धीचा सुवर्ण संधी आहे. दान, सेवा आणि करुणा यांशिवाय धर्म अपूर्ण आहे. भगवंताचे नाम हेच जीवनातील सर्वात मोठे आधार आहे. जागरण हे फक्त शरीराचे नव्हे तर आत्म्याचे असले पाहिजे. आणि जर एखाद्या व्यक्तीने अधिक मासात एकही रात्र खऱ्या भक्तिभावाने भगवंताच्या नामात व्यतीत केली तर त्याचे अंतःकरण निश्चितच निर्मळ होते. अंतिम संदेश म्हणून भक्तांनो, जेव्हा केव्हा पुरुषोत्तम मास येईल तेव्हा त्याला साधा महिना समजू नका. तो भगवंताची विशेष कृपा मिळवण्याचा काळ आहे. या काळात प्रातःकाळी स्नान करा, दानधर्म करा, गीतेचे वाचन करा, हरिनाम संकीर्तन करा, दीपदान करा, गोमातेची सेवा करा, ब्राह्मण आणि गरजूंना सन्मान द्या, पितरांचे स्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या हृदयात पुरुषोत्तम भगवंतासाठी निष्कपट प्रेम जागवा. हेच अधिक मासाचे खरे फळ आहे. हेच जागरणाचे रहस्य आहे आणि हाच भगवान श्रीकृष्णांचा दिव्य संदेश आहे. भक्तांनो, ही कथा इथेच संपते, पण तिचा संदेश आपल्या हृदयात आयुष्यात सुरू होतो. जर या कथेतून तुम्हाला थोडंसंही प्रेरणा मिळाली असेल तर आत्ताच मनापासून कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा. कारण भगवंताचे नाव घेतल्यानेच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दिव्य संदेशाचा लाभ होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, खरे जागरण म्हणजे रात्रभर जागणे नाही तर आपल्या अंतःकरणात भगवंताला जागवणे आहे. पुन्हा भेटू एका नव्या भक्तिमय कथेसह. तोपर्यंत जय श्रीहरी.